हाय गाईज, वेलकम बॅक. वेलकम टू माय फर्स्ट मिनी व्लॉग. आणि मला हे खूप टाईमपासून करायचं होतं, पण मी आता स्टार्ट करते आणि काय पण बोलते. मी काही पण अर्थच नाही कोणत्याच गोष्टीला, माझाच अर्थ नाही. सो आता मी आय थिंक आजपासून मिनी व्लॉग स्टार्ट करेन असं मला वाटतं आहे. सो मी उठली आहे 7 वाजता, पण मी आत्ता उठली आहे. म्हणजे मी उठली आहे 7 वाजता, पण मी आता 11 वाजता उठली आहे. बेडवरनं 11 वाजता उठली आहे. आता मम्मी तर झोपली आहे, कारण मम्मीची आज सुट्टी आहे. सो मी चाय बनवते आणि मम्मीला थोडासा सरप्राईज देते, कारण मम्मीला माहिती आहे मी काही नाही करत. चाय बनवणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. चाय बनवूया, पानचट चाय. मी आता बाहेर आली आणि माझ्या हातात दुधाचा टोप बघून मम्मी विचारते काय करते. म्हणजे एवढी शॉक झाली ती बघून माझ्या हातात दुधाचा टोप. करायला लागेल यार काम. मम्मीला वाटतं मला काही येत नाही आणि मी काही करू नाही शकत. ही चाय बनवत होती, मम्मीने मला बघितलं आणि मम्मी आता मला बोलते की पोहे पण बनव. म्हणून ना एक काम करायचं नाही कधी. एक काम करायला गेलो ना की मग मम्मीला ते दिसतं की हां ही करते, एकदा चान्स भेटला आहे, आता सर्व कामं आत्ताच सांगून टाका हिला. आणि आता मला असं वाटतं मी उगाच तो चाय बनवायला गेली. आता अजून एक काम टाकलं तिने माझ्यावरती. सो आता मला पोहे पण बनवायला लागणार. चहा बनवते तर पोहे पण बनव. पोहे बनवले तुम्ही त्यात बटाटे नाही टाकले, असेच बनवले. त्याच्यात पण प्रॉब्लेम, हे नाही टाकलंय ते नाही टाकले. मी बनवलेले चहा पोहे बघा गाईस. त्यानंतर मी गेली मठात आणि मठात खूप जास्त टाइम तिकडे बसून खूप बरं वाटलं. त्यानंतर घरी आली बघते तर मोनू रेडी होते क्लबला जायला. इव्हेंट होता, मोनू इव्हेंट होस्ट करत होती. कसं तरी आपला मेकअप करून निघालेली चपट्या नागाची पोरगी. आणि मम्मीला बघा ती करते दोघांचा मेकअप आणि दोघे जात आहेत कुठे क्लबला. माझी मम्मी बघा किती कूल आहे. आता मी एक व्हिडिओ शूट करत होती, त्याच्यामुळे माझा हा असा मेकअप आहे. आणि मी काही नाही केलंय, हिंडून फिरून आली, मठात गेली, तिकडून मी अजून फिरली खूप जागेवर आणि मग मी घरी येऊन झोपून गेली. माझा मिनी व्लॉग इथे संपलेला आहे गाईस. तुम्हाला जर माझा फर्स्ट मिनी व्लॉग आवडला असेल तर प्लीज मला सांगा कमेंट करून. मला नाही माहिती गाईस मिनी ब्लॉग कसे बनवायचे, पण हा मी बनवला आहे आपला कसा तरी ॲडजस्ट करून घ्या. आणि जर मला सांगा, जर मला अजून जमलं तर मी नक्की करेन. बाय.